या ठिकाणी बरोबर 6:02 कमी असताना पोलिसांनी हा आदेश आणून दिलेला आहे। 6:02 5:58 आपल्याला आदेश मिळालेला आहे आणि सांगितलेलं आहे की 6 वाजायच्या आत रस्ता रिकामा करा। आदेश आणून देणाऱ्यांना इंग्रजांनी काढलंय का आदेश देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय मला काही कळालेलं नाही। नेमकं कुणी कुणाला काढले काय कळालं नाही, कारण संदर्भ सुद्धा एका इंग्रजी पेपरचाच घेतलेला आहे। एका बाजूला सरकार चर्चेची नाटकं करतं। आज सकाळपासून मंत्री येणार म्हणता इथनं निघून जा अशी ऑर्डर आली। सरकारचा हे विसरून चालणार नाही आणि सरकारच्या मध्ये कोण आहे हेही विसरून चालणार नाही। म्हणजे तुमचा 7/12 कोरा करायचा काय नाही हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहे। मला सरकारमध्ये जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे, अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला मला सरकारमध्ये जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे, अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा। ठीक आहे, आम्ही महात्मा गांधींनी या देशाला सत्याग्रह शिकवला। महात्मा गांधींनी या देशाला सविनय कायदेभंग करायला शिकवला आणि सविनय कायदेभंगाच्या माध्यमातूनच या देशातल्या सामान्य माणसाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक थेंब सुद्धा रक्त न सांडता या खंडप्राय देशातल्या इंग्रजांना हा देश सोडून जायला लावलं। आधी सत्याग्रहातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग या देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एक आदर्श संविधान तयार केलं आणि त्या संविधानाचा आदर करणारी आम्ही सगळी माणसं आहोत आणि त्या संविधानानंच न्याय व्यवस्था निर्माण केली। न्याय व्यवस्थेनं सुद्धा कुठेतरी जबाबदारीनं वागलं पाहिजे असं एक या देशाचा नागरिक म्हणून आणि या देशातल्या विधानसभा ही सुद्धा एक कायदेमंडळ असतं आणि लोकसभा हे सुद्धा एक कायदेमंडळ असतं। या दोन कायदेमंडळामध्ये दीर्घकाळ काम केलेला एक सन्माननीय कायदेमंडळाचा सदस्य म्हणून मला सुद्धा बोलण्याचा काही अधिकार आहे। न्याय व्यवस्था म्हणजे काय ब्रह्मदेव नाही, न्यायालय म्हणजे काय ब्रह्मदेव नाही। अरे पहिल्यांदा सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानाच्या नंतर मग न्याय व्यवस्था आली आणि आज सत्याग्रहालाच न्याय व्यवस्थेनं जर आव्हान दिलेलं असेल तर एकूणच आमची न्याय व्यवस्था सुद्धा भरकटत चालली का काय याचा सुद्धा विचार करावा लागेल। आणि न्यायमूर्ती लोया हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, कारण न्यायमूर्ती लोयाचा सुद्धा याच न्याय व्यवस्थेनं अशाच पद्धतीनं बळी घेतलेला आहे हे आम्ही विसरू शकत नाही। भलेही तुम्ही कायद्याच्या माध्यमातून शिखंडी सारखा आमच्यावर वार केलेला असाल पण भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील आणि म्हणून
बच्चूभाऊनी सांगितले ते बरोबर आहे. तुम्हाला इथनं घेऊन जायचं आहे ना, मैदान खाली करायचं आहे ना, आम्ही दोन्ही हात वर करून, कारण महात्मा गांधींनी आम्हाला सत्याग्रह शिकवलेला. तुम्ही कायद्याच्या माध्यमातून शिखंडीसारखा आमच्यावर वार केलेला असाल, पण भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आणि म्हणून बच्चूभाऊनी सांगितले ते बरोबर आहे. तुम्हाला इथनं घेऊन जायचंय ना, मैदान खाली करायचं आहे ना, आम्ही दोन्ही हात वर करून, कारण महात्मा गांधींनी आम्हाला सत्याग्रह शिकवलेला आहे, दोन्ही हात वर करून सरेंडर व्हायला तयार आहे, तुमच्या ताब्यात यायला तयार आहे. पण तुमचं तुम्ही आम्हाला घेऊन जायचं आहे, तुमचं तुम्ही आम्हाला येऊन घ्यायचं आहे. आणि तुम्ही जाणार त्यांच्या सुरक्षिततेचं न्यायालयाचा भंग करत नाही, न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत नाही. न्यायालयाला विचारावं लागेल की ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं किती वेळ दिलेला होता आणि पोलिसांनी आमच्यापर्यंत तो आदेश किती वाजेपर्यंत पोहोचवला. रात्री अपरात्री आमच्या भगिनी आहेत, या कुठं जाणार, त्यांच्या सुरक्षिततेचं काय, आमच्या दिव्यांग या ठिकाणी आहेत त्यांचं काय, त्यांनी कुठं जायचं, या साऱ्या, कारण संविधानानं यांनाही काही अधिकार दिले आहेत, संविधानानं प्रशासनावर यांची काही जबाबदारी टाकलेली आहे, आमच्या भगिनींची सुद्धा काही जबाबदारी टाकलेली आहे. यांची तुम्ही काय व्यवस्था करणार आहात याचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. आणि मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगतो, रडीचा डाव खेळायला सुरुवात तुम्ही केलेली आहे, आगे आगे देखो होता है क्या, आगे आगे देखो होता है क्या. हे काय आम्हाला कळत नाही काय. मगाशी बच्चूभाऊनी सांगितलं तसं, अरे 10 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, चिखलात लोळ आत्महत्या करताय, त्यावेळी या न्याय व्यवस्थेचे डोळे फुटले होते का, या न्याय व्यवस्थेच्या हाताला लकवा मारला होता का, का सोमोटो याची दखल न्यायालयाने घेतली नाही. आम्हाला काही अधिकार आहे, कारण संविधानानं न्याय व्यवस्थेला जसा अधिकार दिलेला आहे तसा आम्हाला सुद्धा या देशाचे नागरिक म्हणून काही प्रश्न विचारायचा अधिकार दिलेला आहे. भले न्यायालयाचा अपमान केला म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल कराल, पण मी तुमच्या अंतरात्म्याला विचारतो, कधीतरी एकदा शेवटचा श्वास घेत असताना या ऑर्डरवर सही करताना तुमचे हात थरथरले नाहीत काय, हा प्रश्न विचारा. अरे कोण आहे ती माणसं, गरीब माणसं, सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात आलेली ही माणसं आहेत. यांच्या नादानपणामुळे नव्हे, यांच्या आळशीपणामुळे नव्हे, सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन स्वस्तात विकावा लागला, सरकारच्या धोरणामुळे कांदा स्वस्तात विकावा लागला, सरकारच्या धोरणामुळे कापूस स्वस्तात विकावा लागला, सरकारच्या धोरणामुळे शेतीमाल स्वस्तात विकायला लागला. आणि म्हणून तो काहीच सापडलेला. अशा पद्धतीनं कायद्याचा वरवंटा फिरवून तुम्ही जर का नेस्तनाबूत करणार असाल तर खरोखरच हा देश कायद्यानं चाललेला आहे का कायद्या या प्रश्नानं चाललेला आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, अजूनही त्यांनी कमरेचं सोडलेलं असेल, आम्ही कमरेचं सोडलेलं नाही. आम्ही न्यायालयाचा आदर करतो, न्यायालयाचा मान राखायला तयार आहे, आम्ही पोलिसांच्या ताब्यात जायला तयार आहे. पण माझी तुम्हाला शपथ आहे प्रत्येकाला की प्रत्येकानं पोलिसाच्याच ताब्यात जायचं, स्वतःहून कुठंही जायचं नाही. आहे काय तुमची तयारी?